ही जी शिवसेना नाहीये, हम्म, ही अमित शहा नरेंद्र मोदीच्या आशीर्वादाने चाललेली एक गँग आहे ही. हम्म, जोपर्यंत अमित शहा नरेंद्र मोदी यांचा या गँगला आशीर्वाद आहे तोपर्यंत यांना शिवसेना म्हटलं जाईल. तशी ती शिवसेना नाही, ती गद्दार लोकांची एक गँग आहे. हम्म, आणि शिवसेना नाव त्यांनी धारण केलेलं आहे. शिवसेनेचं त्यांनी जसा एखाद्या वाघाला सिंहाला कसं ते कातड पांघरतात आणि तसं पांघरलं म्हणून काय ती शिवसेना होत नाही. शिवसेना तर बाळासाहेबांची आणि उद्धवजीच्या नेतृत्वाखालचीच आहे. हे तर सत्य कबूल केलं पाहिजे. हे चालतात, हे वाघातल्या पिंजऱ्यासारखं चालतं, पिंजऱ्यातल्या वाघासारखं चालतात. अमित शहाने सांगितलं उठ तर उठायचं, अमित शहाने सांगितलं बस तर बसायचं. अशानं थोडी शिवसेना म्हणता येऊ शकतो. हम्म, परंतु मी मुद्दा हा मांडतोय हम्म, की अशा पद्धतीनं जर एखाद्याला पश्चाताप झाला हम्म, आणि त्याला करावं वाटलं काम संघटनेचं तर त्याच्यात काही हरकत नाही. पण हम्म, ज्यांनी गद्दारी केली मोठ्या मोठ्या लोकांनी, ज्यांना सगळी दुनिया दिली होती, काही लोक जे असतात ना मोठे नेते वेगळे आणि त्यांच्या सोबत काम करणारे खालच्या फळीतले संघटनेचं काम करणारे लोक वेगळे असतात. हम्म, काही लोक या मोठे लोक काही आश्वासने देतात, काही प्रलोभन देतात, काही मिसगाईड करतात आणि असं करून संघटना बदलायला भाग पाडतात किंवा काही प्रेशर टाकतात. म्हणतो अशी एक मोठी फळी आत्ताच्या घडीला शिंदे गटातली अस्वस्थ आहे. कित्येक लोक मोठ्या प्रमाणावर भरती केली, जशी भरती होती तशी भरती केली त्यांनी, पण या भरतीचं करायचं काय? संघटना म्हणून तिथं कुठे? तिथं तर गँग आहे, टेंडर काढणारी कंपनी आहे, टेंडर स्वीकारणारी कंपनी आहे, पैसे गोळा करणारी बाकी काय करतं तिथं? संघटना म्हणून, विचार म्हणून, या महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून तर उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच काम करते ना. आता ते महत्वाचं आहे. नुसती सत्ता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री एवढंच होणं महत्वाचं नाहीये. या महाराष्ट्राचा स्वाभिमान हा सुद्धा महत्वाचा आहे. तो बाळगणारा हिंदुत्वाचा स्वाभिमान हा सुद्धा बाळगणं महत्वाचं आहे. ते काम तर उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेनाच करते. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती.